हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मी किरू पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करीत आहे. तर आज गेलो होतो आम्ही शेगाव येथील सिद्ध महालक्ष्मी मंदिरामध्ये, म्हणजे त्या मंदिराला सिद्धपीठ असेही म्हणतात. तर नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते इथे. तर शेगावपासून जास्त काही दूर नाही, म्हणजे 2-3 किलोमीटर आहे. तर गेलो होतो आम्ही आज. तर असा छान असा म्हणजे हे जे गेट आहे ते मेन गेट आहे मंदिरात जाण्याचं. तर छान असे मोठे मोठे झाडं आहेत बाहेर, छान मोठा परिसर आहे. तर असं आहे हा मंदिरात जाण्याचा मार्ग. तर हा आहे मंदिराचा कळस. कळस खूप उंच आहे आणि छान सजवलेला आहे, त्याच्यावर लाईटिंग टाकलेली आहे आणि खूप खूप छान दिसते हे मंदिर आणि मोठंसुद्धा आहे. आम्ही नेहमीच जात असतो, पण नवरात्रीमध्ये जाण्याचा उत्साह काहीतरी वेगळाच असतो. नवरात्रीचे 9 दिवस हे आपल्यासाठी अगदी हे आनंदाचे, उत्साहाचे असतात. तर त्याच्यामध्ये मग नवरात्रीमध्ये मधात गेलं तरी नवरात्रीमध्ये आपण जातोच. तर हे आहे असं म्हणजे आतील परिसर. तर इथे 2 गजलक्ष्मीच्या मूर्तीसुद्धा ठेवलेल्या आहेत, त्या खूप मोठ्या मोठ्या आहे. आणि हे असे इथून म्हणजे आतमध्ये महालक्ष्मीची मूर्ती आहे. तर गर्दी असल्यामुळे मूर्ती काही दिसत नाही आहे. आणि हा परिसर खूप छान आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणी म्हणजे बसूही शकतो, आपण बसूनही शांततेने दर्शन घेऊ शकतो असं आहे. इथे बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. छान सर्वत्र लाईटिंग वगैरे लावून खूप छान मंदिर सजवलेलं आहे. तर असा आहे हा आतील परिसर. तर इकडे म्हणजे ओटी, आपण जी देवीला ओटी घेतो ते सुद्धा सामान ठेवलेलं आहे दुकानवाल्यांनी. इकडे प्रसादाची याची दुकाने आहेत आणि जे वरती लोक जात आहे तिथून महालक्ष्मी मंदिरात जाण्याचा रस्ता आहे दर्शन करण्यासाठी. तर आम्ही इथे थोडा वेळ बसलो होतो आणि मग त्याच्यानंतर दर्शन करायला जायचं होतं. तर असं आहे या मंदिराचं हे बाहेरचं वातावरण. तुम्हाला कसे वाटले? तर इकडे जे म्हणजे हे सर्व दुकानच आहेत प्रसादाचे, काही आपल्याला जे पूजेसाठी सामान लागते त्याचे. तर इकडे सगळं म्हणजे असंच आहे, हे विकण्यासाठी सामान ठेवलेलं आहे लोकांनी. तर खूप छान वाटत होतं. संध्याकाळच्या वेळेस तर खूप छान असं वातावरण झालेलं होतं, म्हणजे गर्दी काही फारशी नव्हती कारण आरतीला वेळ होता. तर मग आरतीच्या वेळेला खूप गर्दी होत असते इथे. तर असं आहे हे बाहेर म्हणजे मंदिरात, म्हणजे महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरचा परिसर. तर खूप छान आहे. लोकांचे इकडे फोटो वगैरे काढणं चालू आहे. तर आता जाणार आहे आम्ही दर्शनाला. तर जात आहे आम्ही दर्शनाला, मिस्टर आणि मी चाललेली आहे. रस्त्यानेही काही म्हणजे रस्ता काही एवढा दूर नाही, 2 पायऱ्या चढून जावं लागतं आतमध्ये दर्शनाला. तर चाललो आहे आम्ही दर्शनाला. मग इथे मिस्टरांनी दर्शन घेतलं. दर्शन घेतानाही काही फारशी गर्दी नव्हती, छान असं दर्शन झालं. आणि मग मिस्टरांनी दर्शन घेतल्याच्या नंतर मी सुद्धा दर्शन घेतलं. छान असं आमचं दर्शन झालं. आणि मग इकडे हे बालाजीचं मंदिरसुद्धा आहे. तर मिस्टरांनी बालाजीचं दर्शन घेतलं, फोटो काढला आणि मी सुद्धा बालाजीचं दर्शन घेतलं. बालाजी भगवानची मूर्तीसुद्धा खूप मोठी आहे, छान आहे, अगदी प्रसन्न वाटते मूर्तीकडे पाहून. तर आम्ही तिथे काही गर्दी नसल्यामुळे थोडा वेळ बसलो, छान असं दर्शन घेतलं. आणि बसल्याच्या नंतर मग हे असं आहे, इथे लिहिलेलं आहे सिद्धपीठ. आणि बालाजीची मूर्तीसुद्धा खूप खूप मोठी आहे. आणि इथेच आपल्याला तिरुपतीला गेल्यापेक्षा इथेच आपलं बालाजी महाराजांचं दर्शन होते. नंतर इकडे आहे हे महादेवाचे म्हणजे ज्योतिर्लिंग आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत. तर इकडे नंदीची मूर्ती आहे आणि इकडे खूप छान असे 12 ज्योतिर्लिंग आहेत. आम्ही त्याचंसुद्धा दर्शन केलं.
आपल्याला ज्योतिर्लिंगासाठी बाहेर जाण्याची दर्शनाला गरज नाही आहे. हे आहे ओंकारेश्वराचे महादेवाचे लिंग. तर हे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. तर इकडे म्हणजे इथे 12 ज्योतिर्लिंग असल्यामुळे दुसरीकडे जाण्याची गरजच वाटत नाही. एकाच ठिकाणी सर्व दर्शन होते. हे आहे श्री राजेश्वर ज्योतिर्लिंग. याचेही आम्ही दर्शन केले. तर असे खूप छान लिंग आहेत. हे आहे श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग. आणि प्रत्येक म्हणजे गळती लावलेल्या आहेत प्रत्येक शिवलिंगावर. हे आहे श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. तर इथे सुद्धा आम्ही छान असं दर्शन केलं. इथे सुद्धा गळती बसवलेली आहे. आणि इकडे छोटं म्हणजे इथे नाव नाही आहे. आणि हे आहे अर्धनटीनारेश्वर ज्योतिर्लिंग. याचे सुद्धा आम्ही छान दर्शन केले. वरती सुद्धा छोटे छोटे शिवलिंग मांडलेले आहे, पण ते शूट घेता आलं नाही गर्दीमुळे आणि त्यांची नावेही दिसली नाही. तर असं आहे म्हणजे हे ज्योतिर्लिंगे. आणि हे सुद्धा शिवलिंग आहे. हे आहे इथे दिसतेच आहे. हे आहे श्री नेत्र शिवलिंग. म्हणजे आपल्याला डोळ्याचे काही आजार असले तर या शिवलिंगाचे दर्शन केल्यामुळे ते आजार दूर होतात. हे आहे पशुपतीनाथ ज्योतिर्लिंग. हे तर सर्वांना माहीतच आहे, कारण पशुपतीनाथ भगवानचे आपण सर्वांनी मागे काही दिवसामध्ये उपवासच केलेले आहेत. तर आता संध्याकाळची वेळ झालेली होती, तर मंदिराचा परिसर असा काही दिसत होता. तर कोण कोण गेलेला आहे या मंदिरामध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना परत एकदा नवरात्रीच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. तर कसे आहे आमच्या शेगावचे मंदिर ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.